ओके ओके ओके. मोठा गेम झाला. प्रस्तुत सॉकर कल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर कल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये. माझ्यावर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो. ओमकार, आज काय नवीन घेऊन आलेलो आहे? आज वर्षच नवीन घेऊन आलेलो आहे त्यामुळे न्यू इयर आपण न्यू मी. हा हा न्यू इयर न्यू मी. सेम परिस्थिती इज जस्ट कीप्स ऑन गिव्हिंग. काही नाही बदललं, फक्त डेट लिहायची असेल जर्नलमध्ये तर लिहिताना चुकून 4 लिहून खोडून 5 लिहायचे दिवस चालू आहेत आता. हो. या पलीकडे काहीच वेगळं नाहीये. प्रीमियर लीग काय, त्याच्यासाठी काही वेगळं घडलं नाहीये. वी आर ऑलमोस्ट हाफ वे थ्रू द सीझन, ज्यामुळेच आपण हा. हा एपिसोड वेगळा करतोय आता. येस. दिस इज अ व्हेरी पण डिफरंट एपिसोड टू व्हॉट वी युजली डू. हो. इसेन्शियली आपण युजली गेम वीक रिव्ह्यू वगैरे करतो. यावेळेस करणार हम्म. नाहीये, कारण आपण यावेळेस काय करणार आहोत? मिड सीझन रिव्ह्यू करणार आहोत आपण एक मिड थोडासा. सीझन रिव्ह्यू डायरेक्ट. पण सो ज्या आधी की आपण मिड सीझन रिव्ह्यू करू त्याआधी, हा हे जे मध्ये 3-4 गेम्स झाल्या, ज्यात ज्या आपल्या 2 एपिसोडच्या मध्ये झाल्या, हा त्या हा पटकन आटपून घेऊयात असं मला वाटतंय. कारण चालेल. त्यात मजा खूप आली. हो कारण हो हो. आफ्टर विनिंग द सीझन ऑफ 2024, येस. आर्सेनल हॅव स्टार्टेड 2025 विथ अ विक्ट्री, अँड द ओनली टीम टू विन इन 2025 सो फार येस. इज आर्सेनल. हो, बाय द टाइम दिस एपिसोड ऑल्सो गोज आउट विल बी द ओनली विक्टर्स ऑफ 2025. सो येस. तसं आहे. असं वाटतंय. तू म्हणतोयस आर्सेनल ब्रेंटफोर्डच्या गेममध्ये ॲट द जी टेक कम्युनिटी स्टेडियम, अरे जिकडे अरे. हो, त्याचं नाव आहे, आता हा, काय करणार. हा, सो हा. ब्रेंटफोर्ड इन अ व्हेरी सरप्राइझिंग मॅनर हॅज लॉस्ट ॲट होम 1-3 टू आर्सेनल, हम्म, अँड ॲज युजल दे आर कॉर्नर्स. सो हम्म. रडत बसा तुम्ही बाकीचे सगळे. कारण कॉर्नर्सवर आम्ही करणार स्कोर. तो करणारच, आणि त्याचं कारण पण आपल्याला सापडलंय सीझन रिव्ह्यू मध्ये. ते पण डिस्कस करणारच आहोत आपण, येस. की ये क्यू हो येस. गया, ये कैसे हो गया. तसं आहे. मीनवाईल तिथे एक ओल्ड ट्रॅफर्ड हा नवीन स्टेडियम आहे का? हो, त्यांनी नावाला फक्त जरा क्लासी वाटावं म्हणून ओल्ड हा वगैरे म्हणतायत ते. हा पण हे स्टेडियम नवीन वाटते. ते दिसायला मँचेस्टर युनायटेडच्या स्टेडियम सारखं आहे. हा. पण ते जाऊन जिंकायला साधारण हो लेस्टर सिटीच्या ग्राउंड सारखं आहे. हो, कारण उठसूट कोणी येऊन मारतंय, आणि त्यांना ओल्ड हा, ट्रॅफर्डला न्यूकासलने येऊन चोपला, मदन चोपला, त्याचा भाऊ बबन चोपला, सगळं करून मँचेस्टर युनायटेडची पार फजिती करून घेतलेली आहे. पण मँचेस्टर मला एक हे युनायटेडनेच स्वतः. अॅनफिल्डला हा जो एक ऑरा आहे की तिथे तिथे जाऊन तुम्हाला पॉइंट मिळाला की तुम्ही सेलिब्रेट करता, या हा हा लेवलचा जो ऑरा आहे, त्या हा. ग्राउंडला तुम्ही इन द path that leads from the dressing हो rooms हो. to the ते ground, बाथरूम तिथे टाईल्स अॅनफिल्ड. लागल्यासारखं. हा. हा, ते दिस इज अॅनफिल्ड लिहिलेलं आहे, ज्याला हो. लिव्हरपूलचे सगळे प्लेयर असं हात मारून जातात. हा. तसं आशीर्वाद घेऊन सध्या जातात म्हणून. तसं सध्या सध्या ओल्ड ट्रॅफर्डला जाताना त्यांच्या मॅस्कॉटला टपली मारून जायची एक ट्रेडिशन चालू झाली आहे. कोण आहे त्यांचा मॅस्कॉट? रॅशफर्ड? नाही नाही. आय थिंक त्याला लाईक ही हॅज अ बेटर करिअर वेअरिंग दॅट रेड डेव्हिलचं मॅस्कॉट आउटफिट आणि रनिंग रिली फास्ट ऑन द विंग्स ऑन द हा. अदर साइड ऑफ द ग्राउंड. या. पण मजा येईल म्हणजे नाही. दिस आपण मागच्या आठवड्यात म्हणलो की रेलिगेशन बद्दल बोलणं किती मूर्खपणाचं असेल फॉर समथिंग लाईक मँचेस्टर युनायटेड, कारण या. टू बिग अ क्लब टू गो डाऊन. या. पण बट त्याच्यानंतरची मॅच हरताय जेव्हा तुम्ही अगेन्स्ट न्यूकासल, आणि देर इज नथिंग टू से की रिडीमेबल काहीच नाही सेव्हिंग ग्रेस उरलंय काहीच आता. नाहीये. सेव्हिंग हा, ग्रेस काहीच काहीच नाहीये. रिडीमेबल नाहीये. कोण ती एकेकाची पोरं आहेत जी आय फील बॅड फॉर देम. डियालो असेल, मायनू असेल, आय रिली हो. जेन्युअनली फील बॅड फॉर देम दॅट तुम्ही मँचेस्टर युनायटेडकडनं खेळणं हे एक स्वप्न जे बघून मोठे झालात, हम्म. अँड द युनायटेड यू आर प्लेइंग ॲट इज नॉट द डुईंग सेम वॉट. थिंग. या, हा शर्ट तर बरोबर आहे, पण हा हे हालात असे का आहेत, हा. ही परिस्थिती अशी का आहे, हे त्यांना नाही मेरे कळत. आय फील जेन्युइनली फील हालात बॅड फॉर देम. ऐसे है कि मैं सोच नहीं सकता, असं झालेलं आहे. तर युनायटेडचं ते चालू आहे. न्यूकासल इझिली ब्रश देम असाइड विथ अ या. 2-0. आणि तुझं एक कमाल प्रेडिक्शन जे चुकलंय तुझं, जे की चेल्सी एडिटर्सने जे इप्सविचकडनं एडिटर्सने पार माझी काढलीच त्यांनी त्याच्यात.
बट येस. इप्सविच चेल्सीची पण एक मस्त मॅच झाली, जिकडे इप्सविच च्या रेग्युलर स्कोरर डेलॅप आणि त्यांच्या एक्स चेल्सी प्लेयर ओमारी हचिन्सनने मस्त स्कोर करून कोलांटी उडी मारली आहे पार चेल्सीच्या क्राऊड समोर. आणि मजा म्हणजे दिस इज द फर्स्ट होम विक्टरी फॉर इप्सविच. सो ग्रेट यावर्षी गोईंग काहीतरी गाईज. वेगळं झालं. हा. हा, हॅपी न्यू ग्रेट इयर गोईंग. इप्सविच हॅपी टाउन. न्यू इयर टू यू गाईज. आणि तो कधीच माझ्यासमोर न आलेला कोल्हापूर मधला इप्सविच टाउनचा फॅन, आय होप तू आता खुश असशील. तो एड शिरनची गाणी बट ऐकतोय सध्या. येस. सो तसं आहे, तर आणि ती एक मॅच झाली आणि अजून एक अजून मॅच एक. झाली, जी बोथ टीम्स आर ट्राइंग टू गेट बॅक टू देअर फीट आफ्टर अ या स्टम्बलिंग स्टार्ट टू द सीझन, ब्रायटन या आणि ॲस्टन ॲस्टन विला. विला. की त्यांचे ड्रीम्स आणि होप्स पेक्षा ते एक 5-7 पॉइंट्स मागे आहेत, असं हो, आय त्यांनाही मीन वाटत असेल, आपल्यालाही वाटत कन्सिडरिंग असेल. ब्रायटनने जो स्टार्ट केलेला, हम्म, ऑल प्लेयर्स, ऑल पीपल ऑफ डिफरंट क्लब्स आर ऑल्सो सरप्राईज्ड की असं काय हालत झालेले आहेत त्यांचे सडनली. हम्म, वी हम्म. हॅड नॉट एक्सपेक्टेड ब्रायटन ऑफ ऑल टीम्स टू बी इन बट सच इट अ हा पोझिशन, बट हे, बट इट दॅट इज द प्रीमियर लीग. या इट कम्स डाऊन टू कन्सिस्टन्सी, आणि बोथ टीम्स आर स्ट्रगलिंग टू फाइंड इट. ते ऑल्सो खेळतायत 31 चांगले, पण वर्षाचा कधी बॉस ओनली कॅन परफॉर्म फॉर सो वेल असं दाखवलेलं आहे. नाही नाही, ते तसं आहे. इट्स नॉट डाऊन टू दॅट, नाही इट्स नाही, इट्स जस्ट नॉट डाऊन, इट्स जस्ट हा अगेन. इट्स जस्ट इनकन्सिस्टन्सी ॲट दिस पॉईंट हो फॉर ब्रायटन. आणि विथ ॲस्टन विला, काय बोलत, त्यांचे पण इंजुरीज खूप आहेत. हो आणि मॅनेजर एमेरी आहे, जो तुला हो. नाही आवडत फारसा. सो कोणाला दॅट वॉज अ आवडतो. 2-2 ड्रॉ, हा. आणि दॅट बेसिकली ब्रॉट अस टू द हाफ वे पॉईंट इन द सीझन, येस, वी जिथे हॅव 190 ऑफिशियली गेम्स. हा. डिस्कस्ड 189 गेम्स, ऍक्च्युली हा. 189, कारण 190 लिव्हरपूल व्हायला पाहिजे घाबरले होते. एव्हर्टनला. लिव्हरपूल घाबरले एव्हर्टनला हा. आणि ते म्हणाले ना, हा. मला ना खेळायचो बर्फात वगैरे. सो पण दॅट इज द एक्झॅक्ट हाफ वे पॉइंट इन द सीझन. तुम्ही जर माझ्यासारखे असाल आणि तुम्हाला जर छान असं ऑर्डर लागते सगळ्यात, तर माझं म्हणणं आहे की त्या गेमचा परस्पर रिझल्ट लावून टाकूयात, एव्हर्टनला 3 पॉईंट देऊन हो, टाकूयात. देऊया देऊया, इन ऑल फेअरनेस कारण त्यांना द्यायला पाहिजे, म्हणजे कम ऑन, इट्स किती ओनली लीड पाहिजे, फेअर. किती लीड इट्स पाहिजे ओनली ना. फेअर ऍट दिस पॉइंट. तसं आहे. नाही झाली मॅच तर छोटी टीम जिंकली, असं व्हायला हा, पाहिजे. तसं आहे. बट आपण हे सगळं डिस्कस करणारच आहोत आपल्या नेक्स्ट सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे येस. मिड मिड सीझन सीझन रिव्ह्यू. प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू का रिव्ह्यू? रिव्ह्यू. परत परत मिड. सीझन. 1, 2, 3. मिड. सीझन. मी पण नाही, मिड रिव्ह्यू. म्हणायचंय का? टेक 3. मिड. सीझन. अरे नाही. पण मिड 1, 2, म्हणायचंय, 3. सॉरी. ओके. ऑन ऑन थ्री. थांब थांब 2 मिनिटं. 1. मिड मिड सीझन सीझन रिव्ह्यू. 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 एकत्र करायचं होतं. मला वाटलं अल्टरनेट करत होतो. नाही. ओके, ठीक आहे, चालेल. लास्ट टेक, लास्ट टेक. मिड मिड सीझन सीझन रिव्ह्यू. रिव्ह्यू. व्यू रिव्ह्यू. व्यू व्यू व्यू. व्यू व्यू. तर अशा प्रकारे आपण हाफ सीझनला पोहोचलेलो आहेत सगळ्या टीम्सचे, लिव्हरपूल आणि एव्हर्टन सोडून. 19 गेम्स झालेले आहेत. सो काय, व्हॉट आर युअर वाईब्स फॉर द हाफ सीझन सो फार? वाईब्स. वाईब्स बघून तर असं वाटतंय की लिव्हरपूल रनवे आहेत आत्ता. हम्म. म्हणजे आय डोंट सी देम ड्रॉपिंग एनी पॉइंट्स लाईक इन द फोरसिएबल फ्युचर. ओके. ते मला मला आत्ता अशी भीती आहे ऑन की ते परत जाऊन युनायटेडला चोपतील हा. ओके. नेक्स्ट गेम वीक मध्ये. आणि हा. दॅट विल बी द स्टेटमेंट वीक. दे नीड टू जस्ट राईड ऑन बेसिकली. ओके. लीग तर त्यांची आहे, चॅम्पियन्स लीग नंतर नंतर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो एकदा चॅम्पियन्स कंजेशनमुळेच लीग, परत. हा, चॅम्पियन्स लीग. हा. पण त्यांचा पण स्क्वॉड भरभरून असा मोठा आहे. अटॅकर्सची म्हणजे काय कमतरता नाही, पण डिफेंडर्सची हो त्यांच्याकडे जरा आहे, थोडा लॉचा आहे. डिफेन्सची बोम आहे, पण ज्या पद्धतीने खेळतात ते की कुठलीही मॅच 3-5 जिंकू शकतात, त्यामुळे हो, त्यांच्याकडे ती कपॅसिटी आहे ऍट द मोमेंट. लिव्हरपूलचं हे आहे. आणि ऑन अ पर्सनल लेवल मला थोडंसं हे वाटतंय की जरा टॉप 4 शफल झाला तर मजाच येईल, की 2 अनलाइकली क्वाईट लोक त्यात एव्हिडेंटली असतील. होतंय, क्वाईट एव्हिडेंटली ते होतंय हा. आहे. बिकॉज सिटी हॅज ड्रॉप्ड क्वाईट अ बिट. म्हणजे आपण तेच मगाशी डिस्कस करत होतो, दे आर क्लोजर टू एव्हर्टन इन पॉइंट्स देन दे आर टू हा. लिव्हरपूल ऍट दिस मोमेंट ऑफ टाइम. इट्स द सेम डिफरन्स हा. बिटवीन द टू टीम्स दॅट आर येट लाईक दे हॅव अ गेम इन हँड.
या या 14 पॉइंट्स बिहाइंड लिव्हरपूल आणि 14 पॉइंट्स अहेड अहेड ऑफ ऑफ लिव्हर एव्हर्टन. एव्हर्टन. सो सो आय तिकडनं डोंट नो आणि डिपेंडिंग ऑन द गेम्स दॅट देव हॅड सो फार, दिस इज द फॉर्म इज सिक्स्थ प्लेस फॉर्म हो हो हो. इन दिस इज रिमाइंडिंग मी हाइंडसाइट. ऑफ पण दॅट सेकंड सीझन ऑफ आर्टेटा वाला फील्स की पण ते एजिंग तसं स्क्वॉड नाहीये ना आहे रे. आणि पण तसं नाही आहे. आय मीन पण ते तसं नाहीये कारण हे सगळे गेल्या 10 मॅचेस मधले रिझल्ट त्यांच्या अगेन्स्ट गेलेले आहेत. हो हो अपार्ट फ्रॉम लेस्टर अँड नॉटिंगम, ते हो. जिंकलेच नाहीयेत नॉटिंग मॅचेस हो. इन द जिंकलेच नाहीत. पास्ट 10 गेम्स इन द या लीग. या तर दिस इज नॉट अ कन्सिस्टंटली मीडिओकर साईड. दे हो आर गोइंग थ्रू समथिंग. या आणि मला मला त्याच्यात थोडंसं सिनिस्टर हे वाटतंय की दिस इज नॉट जस्ट फुटबॉल रिझन्स. या. दिस इज समथिंग बिगर. समथिंग इज रॉंग देअर. असं देर काहीतरी इज चालू समथिंग आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली रॉंग देअर. इज दिस पी आर पण स्ट्रॅटेजी की नजरेत नका येऊ आपले नंतर घोडे लागणार आहेत. सो बट ते जिंकत राहिले असते तर नजरेत नसते नजरेत आले. नसते ते आले ऍक्च्युली. आत्ता आत्ता येत आहेत नजरेत. हो कारण मे बट बी आय थिंक तसंच तर की नाही आता ते दुसरे करेक्ट अलिगेशन्स पण रेफरीजला विकत घेतो वगैरे ते पण नको गेलं. बाय द वे लास्ट मॅच जे ते जिंकले हा. रेफरी मायकल ऑलिव्हर. जस्ट सेइंग. जस्ट सेइंग. ओनली पण त्या सेइंग. मॅच मध्ये रेफरी करायलाही फार काही नव्हतंच, तो वेगळा मुद्दा. पण नाही नाही, फॉर एनीवन हुज टेकिंग दिस ॲज अ रेफरंडम ऑन गॉर्डिओला हॅज, लाईक मला ते मी मूर्खात काढणार आहे त्यांना. हो हो. नाही कारण नाही. इट्स गॉट नथिंग टू डू विथ गॉर्डिओला इन दिस. इट्स वन बॅड सीझन ऑन द बॅक्स ऑफ अ मॅनेजमेंट करिअर ज्यात लाईक इन्सेन अतोनात नंबर. मी ही इज चॅम्पियन्स द लीग आणि हा मे हे आहेत. नाही, तो ही इज द लाईक मेसी रोनाल्डो ऑफ मॅनेजमेंट बेसिकली. येस. तर हात धरायलाही कोणी नाहीये आजूबाजूला. नाही. सो कारण त्याचे जे कोणी रायव्हल्स होते, क्लॉप असेल, मोरिन्यो असेल, ते असे एका स्पेलमध्ये येऊन त्यांना हरवून त्याचं झालंय. या अँड हिज कम फेस टू फेस विथ द बेस्ट टॅलेंट इन मॅनेजर्स टर्म्स ऑफ अँड द बेस्ट मॅनेजमेंट्स अँड टॅलेंट्स. या कोचेस. अँड ही इज बीटन एव्हरी वन. सो ही आत्ता फक्त थोडासा काहीतरी ब्लिप. लाईक injuries piled on with lethargy of 4 consecutive wins, piled on with an aging squad, piled on with I mean, Haaland's hubris. another crazy stat is it's now official that Jack Grealish has not scored in an entire calendar year. हा. सो जॅक ग्रिलिश आणि माझे सेम नंबर ऑफ गोल्स आहेत मागच्या वर्षी. Yes, basically. So तसं आहे. But speaking of the other Manchester side, which is also going through something clearly, आपण हा. usually bottom level teams discuss नाही करत पॉडकास्टवर. पण इट हॅज कम टू दिस नाव की युनायटेड ची जी कंडिशन झालेली आहे ऍट हा. वन टाइम. आय मीन ठीक आहे. लोक म्हणतात आहे की दिस इज नॉट आमोरम स्कॉड, दिस इज नॉट हिज स्कॉड. सो बट एट वॉट पॉइंट डू यू से की भाई ये तेरा स्कॉड नाही तो ऐसा हगू तो मत खेल की म्हणजे पण तुला यू नीड टू ऍटलीस्ट गेट अ पॉइंट ऍट होम. लाईक ऍटलीस्ट अ आय पॉइंट. अंडरस्टँड दॅट कम्प्लिटली. पण मला लाईक फ्रॉम व्हॉट आय हॅव सीन इन द प्रीमियर लीग इतक्या वर्षांमध्ये मला असं हा. वाटतं की मिडवे पॉइंटला जर तुमच्याकडे 6 विक्टरीज असतील ना, तर तुम्ही नाही होत रेलिगेट. तर फार काळजी नका करू. बट नंबर ऑफ लॉसेस मोर देन नंबर ऑफ विक्टरीज आहे त्यांची हा. हा. सिच्युएशन ॲट द मोमेंट. सो आय मीन टू टेक अ नेम लाईक मँचेस्टर युनायटेड इन रेलिगेशन बॅटल्स इज अ बिट ओव्हर द टॉप. आपण मस्करी म्हणून हम्म. करतोय बट हम्म. इट वन्स युअर जस्ट 6 points above the drop zone, those हम्म. conversations are going to be there. I mean, obviously, you're not going to get relegated, but बातचीत तर होणी आहे ना. तसं झालेलं आहे. आणि बरोबर कन्सिडरिंग आहे. बरोबर वुल्व्स आहे. हॅव फाउंड देअर फॉर्म, इप्सविच हॅव फाउंड देअर फॉर्म असं म्हणता येईल बिकॉज इप्सविच हॅव फाउंड देअर फॉर्म नाही म्हणता येणार. दे गॉट अ रिझल्ट जो दे गॉट अ येतो. रिझल्ट. या या दे गॉट अ दे रिझल्ट. गॉट वन ऑफ दोज डिसेंबर रिझल्ट या दॅट या गोज युअर वे. हो. सो आणि तसं आहे. दॅट हॅज पुट चेल्सी इन टर्मोइल. पण येस येस. बट या चेल्सी लेट्स हॅज नॉट. बीन इन अ हा. टर्मोइल फॉर द पास्ट 3 game weeks.
तसं बघितलं तर. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांचं पण, आय कारण वुड लाईक दे टू. कॅनॉट फिक्स देअर प्रॉब्लेम ऑन द लेफ्ट, आणि कोल पाल्मर हॅज ला जरा थंडी वाजलेली असं वाटतंय, करेक्ट. लेट्स नॉट कारण तो रिपीट आवर सेल्स गारटलाय. ओव्हर अँड ओव्हर अगेन. पण हा. आय थिंक राईट नाव द वे द टेबल लुक्स, या. मला खूप छान वाटतंय की आता साकाले आर्सेनल आर गॉट देअर विक्ट्री अँड दे आर लाईक ओके, या. ठीक आहे, या. दिसायला तरी 6च पॉईंटचा गॅप आहे आता, हो, हो, इवन दो हो. लिव्हरपूल हॅव अ गेम इन हँड. या. आणि अपटॉप मला मला हे हवंय की फुलम जी माझी दुसरी टीम आहे, आय वुड वॉन्ट देम टू गेट बेटर रिझल्ट दॅन व्हॉट दे हॅव राईट नाव. हा. सिटीला अजून खाली ढकलता आलं त्यानंतर मजा येईल. आणि या. बॉटम, मला तू कितीही काही म्हण, मला वाटतं की ज्या आत्ता खाली आहेत 3 टीम्स ते हो, जाणारच त्याच असं माझं जाणार आहेत, अजूनही त्याच. अप्रोच आय आहे. थिंक इट्स हा. लेस्टर, इप्सविच अँड हम्म. साऊथहॅम्प्टनला तर स्कोपच नाही टू गेट आउट ऑफ व्हॉट एव्हर दॅट इज हिअर. देर इज नो चान्स देअर. हा, म्हणजे त्यांचं मॅनेजर हायर पण आपण बोललो तसंच की ते ते नेक्स्ट पुढच्या वर्षी इयरसाठी आहे. चॅम्पियनशिपसाठी घेतलेलं आहे. सो हो. सो तसे. सो आय थिंक लेट्स गेट इन टू द फन लेट्स पार्ट गेट ऑफ द इन टू मिड द फन सीझन. पार्ट ऑफ द हा. मिड सीझन रिव्ह्यू. मिड सीझन रिव्ह्यूचं आपण डिसाईड केलं की फ्रॉम द स्टार्ट ऑफ 24-25 सीझन टू 31st December, द बेस्ट 5 goals that we thought should be mentioned. Goal of the half फाईव्ह नाही आहेत, season. 6 आहेत. हा, 5 नाही आहेत, 6 आहेत, कारण आपण 6 आहेत, प्रत्येकी हा. 3-3 करूयात हा, असं हा, म्हणलं हा. होतं. सो गोल ऑफ द हाफ अं, सीझन असं ह्याचं नाव दिलेलं आहे हवं आपण. तर हा. फॉर दॅट माझा फर्स्ट चॉईस म्हणजे, ऍक्च्युली दिस वॉज अ युनॅनिमस डिसिजन वेन वी सॉ दिस गोल, हा. की हा गोल ऑफ द सीझन कॅन्डिडेट आहे, हा फक्त हे नाहीये. हा. इट्स ऑफकोर्स जॉन डुरान वर्सेस एव्हर्टन. ते देर इज ऑलवेज समथिंग रोमॅन्टिक अबाउट लॉंग रेंज गोल्स, बट वेन लॉंग रेंज गोल्स हॅव दॅट लूप, नो, की म्हणजे असं हो. फॉर अ सेकंड एव्हरीथिंग इज इन स्लो मोशन, म्हणजे तुमच्या डोक्यात पण ते सगळं स्लो मोशन मध्ये घडत असतं. हा. की तो जॉन डुरानकडे आला, त्याने हाफ वॉलीवर टाक मारला, आणि पिकफोर्ड, इन्क्लुडिंग पिकफोर्ड, सगळे असे बघत होते तो बॉलकडे. ब्युटिफुल गोल. दॅट सेटअप दॅट ऍक्च्युली गेव जॉन डुरान अ करिअर ॲट ॲस्टन विला इज व्हॉट आय फील. बिकॉज त्याच्यानंतर भाऊंने ओली वॉटकिन्सला पण हटवलं त्यांच्या ॲस्टन विला हा. स्क्वॉड मधून. दो ओली वॉटकिन्स डिड स्कोर इन द लास्ट गेम वीक, बट नॉट द पॉइंट, दिस इज जॉन डुरान्स टाइम. तो तो गोल ग्रेट असा गोल. होता ना की तो जगात ऑलिव्ह वॉटकिन्स सोडून सगळ्यांना आवडला, इन्क्लुडिंग द ऑपोजिशन. साला हा गोल नाही, गेला आणि आता. ते ते क्लासिक क्लासिक ओल्ड पी आहे, बार्कलेज गोल आहे तो, हो, बार्कलेज हो, गोल. हो. ऑल्सो विंटरमध्ये तो येल्लो इमिजिएटली बॉल खूप लांबून असा तो, मारलेला. आणि तो हळूहळू स्पिन असतो असा, लाईक तो हळू स्पिन होत असतो. यू कॅन खूप सी नाही. यू कॅन सी द यू कॅन सी द ड्यू ड्रॉप्स या, अराउंड या, द बॉल, या. राईट. हा, हा. तो म्हणजे ते असे ते 1000 frames per second कॅमेरा वगैरे हा. असला असता ना, तर हा. तो असा असा हलताना दिसला वगैरे असता. हा. बट अगेन, इन माय ओपिनियन, दिस इज गोइंग टू बी द गोल ऑफ द सीझन. ऍक्च्युली देर इज वन मोर गोल, बट विल गेट टू दॅट. जॉन मी डुरनचा अजून खूपच. एक ह्याच्यानंतर आहे, हा. की इमिजिएटली आफ्टर दिस गोल, almost 13% of people got him back into the FPL after this goal. So नाईस. this goal has helped his career a lot, या. and also ruined Oli Watkins' career. तुझा नेक्स्ट नॉमिनी कोणता आहे? माझा नॉमिनी नाही, नॉमिनी आपण खूप. डीज आर ऑल गोल ऑफ द हा. हाफ हा. सीझनच म्हणूया. या, या. आठवतात ते सांगतो मी, खूप मनापासून आवडलेला, आणि असं भरून आलं मला तो गोल बघून, विच वॉज, आपण एकत्र बघितली ती आपण मॅच, एकत्र बघत होतो. मॅन सिटी आर्सनल, कालाफियोरीचा गोल जो आहे तो. हाय, 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 अ, हाय. कारण त्या पॉइंटला ऑलरेडी चिडचिड झाली होती की हालंड हॅड स्कोर्ड द गोल, हो, त्यानंतर हे आपण लगेच करायचं होतं. केलेलं. आणि हा. आणि चल चल आता. अभि हा. अभि मेरे को गेट कुछ युअर करने सॉन्ग गए. आपण. हा, दिस इज नॉट द आर्सनल टीम दॅट विल गो 3-0 डाऊन ऍट मॅन हा, सिटी हा, हा. एनिमोर. या. आता काउंटरवरती ठोकायचं आहे, आणि दॅट गोल केम ॲट अ पॉइंट वेअर खूप वेळ प्रेशर करत होती आर्सनल त्यांच्यावरती. हो. आणि लाईक ऑल ऑफ इट हॅपन सो क्विकली फॉर मी, की कालाफियोरीने जो शॉट घेतल्यानंतर, अरे तू का शॉट घेतो एवढा लांबून, दे ना बॉल, हे माझ्या मनात येईपर्यंत गोल झाला गोल होता. झालेला. पण इट वॉज अ ग्रेट अ, स्ट्राईक, डेब्यू गोल फॉर आर्सनल. आणि आय होप ही हॅज अ, लाईक त्याचा स्टॉप स्टार्ट जे चाललंय हो. इंजुरीजमुळे, ते थोडं थांबलं तर मजा येईल आता. तर फॉर ग्रेट एक्झाम्पल प्लेअर, म्हणजे ग्रेट गोल. लास्ट इयर युरियन टिम्बरला अख्खा सीझन मिस करावा लागला, बट हा. दिस सीझन वी सीन हाऊ अमेझिंग ऑफ अ हो. प्लेअर ही इज ॲट राईट बॅक. येस. म्हणजे इन्सेन आहे. अगेन त्याचं पण थोडं स्टार्ट स्टॉप आहे, पण ते आय थिंक ॲट दिस पॉईंट सगळ्या स्क्वॉड्सचं ते बिकॉज ऑफ इंजरीज ते हा. होतच आहे. हो. कॅलिब्युअरी प्लेअर टू वॉच आउट फॉर, द ओनली प्लेअर
दॅट क्लिअरली झगझी मिसेस प्लेइंग विथ. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे वेअर ही इज चॅन्टिंग फॉर कॅलिफिओरी. बट या, so that was a great goal, Califury. The goal that gave us a lot of hope. Then the referees were like, असं कसं, असं नाही चालणार, हा. आर्सेनलने जिंकलेलं नाही चालणार. ए तू बॉलला लात मारलीस, तू रेड कार्ड खा. हा. एनिवे, आणि तिथे नको चालेल, जायला. येस. हा. आपण दर्द आपण का, आपण हंबल दर्द. आहोत, हा. आपण हंबल हो, आपण राहूया. हंबल आहोत. त्याच्यानंतर मी एक हा गोल घेतलाय कारण द नेक्स्ट गोल आय एम टॉकिंग अबाउट इज वेलबेक वर्सेस फॉरेस्ट. हम्म, एकतर वेलबेकचा त्या टायमाला असा फॉर्म सडनली वरती आलेला वेअर ही वॉज स्कोरिंग इन एव्हरी गेम. हम्म. आणि टू अ पॉइंट वेअर अगेन माझ्या FPL मध्ये त्याने मस्त 3-4 आठवडे काढले टीममध्ये. एकतर सरप्राइझिंग एलिमेंट होतं वेलबेक स्कोरिंग ॲट हिज एज. म्हणजे ठीक आहे, इट्स नॉट दॅट मच, पण इवन फर्ग्युसन वॉज इंजर्ड आणि जाओ पेड्रो वॉज इंजर्ड, सो वेलबेक वॉज स्टार्टिंग हम्म, गेम्स. आणि ही वॉज ऑन अ फ्री किक ड्युटी. नाव इन हिज एंटायर करियर वेलबेक हॅज नेव्हर बीन ऑन फ्री किक ड्युटीज पर से. एंड एट द एज ऑफ 31-32 ही इज लाइक, अभी फ्री किक तेरा भाई लेगा. अँड हम्म. दॅट फ्री किक वॉज जस्ट पोस्टाने अशी पाठवलेली. अँड पिक, सॉरी, द कीपर जस्ट कुडंट डू एनिथिंग अबाउट इट. अँड इट्स वन ऑफ दोज फ्री किक्स वेअर तुम्ही कितीही मोठी वॉल लावा, मी हे स्कोर हम्म. करणार आहे. आणि मोर देन एनिथिंग एल्स, मोर देन द स्किल ऑफ द फ्री किक, मला वाटतं ते वेलबेकच्या कॉन्फिडन्समुळे अर्धी फ्री किक आत गेलेली ती. सो इट वॉज प्युअरली दॅट. आणि हा, इट वॉज अ ग्रेट, म्हणजे फ्री किक गोल्स नाही झालेले आहेत तेवढे सीझनमध्ये. बट हा. अमॉंगस्ट ऑल ऑफ देम दिस इज वन ऑफ माय फेवरेट वन्स दॅट आय लाईक्ड. सो दिस नाही, इज तू तू माय तू आत्ता, सेकंड ह्याच्यातला. हा, तू आत्ता दोन खूप PL ऑफ द ओल्ड लेवलचे गोल सिलेक्ट केलेस, तर मी पण हो. एक आता त्याच्यातनच मला येस. सुचलेला हा आहे. डार्विन नुनेसचा बोनमत अगेन्स्टचा जो येस. कचकचित बँगर होता. कारण डार्विन हं. नुनेज हा असा एक प्लेअर, तो तो ही इज द पर्सॉनिफिकेशन ऑफ खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. कारण कारण त्याला तू स्क्वेअर बॉल दिलास, म्हणून ओपन गोलला. म्हणूनच तो एवढा बारीक आहे, कारण तो उपाशीच हा, हा. राहतो. त्याला साधे चान्सेस दिले तर तो घालवीन नुनेज होतो. पण पण नाही, नाही. तर तो मी रिपीटवर बघितलाय गोल त्याचा. हो. इट्स ऑलवेज ऑल्सो दॅट असे ते प्रायमरली यू वर मस्त. शॉक्ड की हा डार्विन न्यूनेसने मारलाय हा, गोल. हा. त्याचे प्रॉपर क्लब केलेले असतात ना बॉल, असे असे लाईक साधारण लाईक असं बेसबॉल बॅटनी मारलाय बॉलला हा. जोरात. हा. हे वाले गोल मला बघायला खूप मजा येते. तू आणि तू ते आता जेव्हा असे ते हळूच म्हणणार होता ना, तो परफेक्ट कव्हर ड्राईव्ह जसा मारतात तसा म्हटलं होताच ना. धरला तर तसाच होता मी. हा. पण हा, पण हा. नको, आपण आत्ता कव्हर ड्राईव्ह मारायला गेलो तर एज लागते. एज लावून आउट होत. पण नाही, तो मला खूप आवडला होता. आणि दॅट वॉज जस्ट लिव्हरपूल अगेन्स्ट अजून एक बोनमुथ, करत जे अगेन्स्ट बोनमुथ. जिंकतायत. हा. अँफिल्डला सो गेम होता. सो तसं आहे. माझा नेक्स्ट गोल जो मी सिलेक्ट केला, माझा फायनल गोल रादर, इज इज अ न्यू एज गोल तसं म्हणू. कारण हा, हे असे म्हणजे विचित्र, कसेही कुठेही कोणत्याही बॉडी पार्ट्सने मारायचे गोल्स, हा. जे कधी कधी व्हिडिओ गेम व्हिडिओ गेम गोल्स. गोल्स, हा, व्हिडिओ गेम हा, गोल्स बेसिकली. कारण मिकितारियनने ती सीझर किक टाईप मारलेली, हा, जिरूचा तो स्कॉर्पियन गोल होता म्हणजे हा. बॅक हिलने, रॅमझीचा तो परत फ्लिक होता अगेन्स्ट फुलम. तसेच तर त्याच्यापैकीच एक फुलम, सिन्स वी मेन्शन फुलम, हॅरी विल्सनचा गोल अगेन्स्ट हम्म, ब्रेंटफर्ड, जो त्याने जम्प करून हाय हिलने दिलेला आहे असा मागे येऊन. आणि ॲट दॅट पॉइंट एव्हरी वन वॉज शॉक्ड की हे काय झालं फर्स्ट. सेकंडली, दिस वॉज दॅट गेम, इट वॉज अ मंडे नाईट गेम एकतर. हम्म, तर देवर ट्रेलिंग 1-0 डाऊन ॲट ब्रेंटफर्ड. लंडन डार्बी आहे. आणि मग विल्सन कम्स ऑफ द बेंच, स्कोर्स इन द 90th मिनिट, अँड इन द 93rd मिनिट ही स्कोर्स विथ द हेडर. यार. अँड या, या, फुलम या. विन दॅट गेम. आणि म्हणजे विल्सन त्याने आणि ऑफिशियली ते बिकेम अ नेक्स्ट बेंच वीक ही फेवरेट. कम्स बॅक. या, नेक्स्ट वीक ही केम बॅक अँड डिड Came इट back and अगेन. did the same thing again. But that first goal against Brentford is like, it's an insane skill. Usually लोक स्टॉप करतात बॉल, म्हणजे
ते जोगा बोनितो वाले असतात ना लोक, की हम्म. आता कसा दाखवू आपण. हिलने तो स्टॉप करायच्या ऐवजी त्याने पुश केला तो बॉल आणि तो गोल गेला. म्हणजे हा. दॅट बॉल येस. चेंज डिरेक्शन सडनली फॉर हा. द टीम टू इवन कॅलिब्रेट अँड मूव और डू एनिथिंग अबाउट इट. सो नाही, दॅट इज माय हा गोल तर खूपच. ऑली वॉटकिन्सनी पण अप्रिशिएट केला. हा हा. ऑली वॉटकिन्स ऍट दिस मोमेंट गोल ह्या शब्दाकडे बघून पण इम्प्रेस होईल. कारण साहेबांनी बऱ्याचशा FPL मॅनेजर्सना धोका दिलेला आहे साहेबांनी. सो हो. तसं झालेलं आहे. बट या ते विल्सनचं पण किंमत तेच. किंमत जास्त असली म्हणून क्वालिटी चांगली मिळत नाही गाईज. हा. हे हम्म, लक्षात घ्या. हम्म, हम्म. हम्म. But yeah, Harry Wilsonला officially became the Premier League's player of the bench. कारण he's had 2-3 starts, but he's not really been able to हो. हो. have the same impact. So he's a clear super sub basically खूप मोठ्या at this इंजुरी point. ॲब्सेन्स नंतर परत येतो तो, त्यामुळे हो हो. आय थिंक त्याला थोडं थोडंसं वेड इन करतच करायला लागणार आहे, या या. पण चांगलं चाललंय. बट मला तो ग्रेट प्लेअर म्हणून प्लेअर खूप टू वॉच आवडतो आउट फॉर. जेन्युइनली. हा, क्वाईट ऑनेस्टली अ प्लेअर टू वॉच आउट फॉर इन द फ्युचर. आणि तुझा फायनल गोल कोणता आहे? माझा फायनल गोल हा खूप रिलक्टंटली मी, लाईक यू कांट गो हाफ अ सीझन विदाउट मेन्शनिंग कोल पाल्मरचे या गोल्स. या या. आणि स्कोरर ऑफ ब्युटिफुल गोल्स दिस सीझन खूप चांगले चांगले आहेत. म्हणजे बरेचदा म्हणजे ते टॅपिन्स पण त्याचे एलिगंटच असतात. इट्स नॉट क्लमझी अरे 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 वगैरे, हे नाहीये त्याचं. फक्त इप्सविचच्या वेळेस काहीतरी घडलं. हा, द बॉय इज इन कंट्रोल ऑफ द गेम, आणि तो मजा Yeah. करतोय. आणि त्यातली ते स्टार्ट ऑफ द सीझन केऑस जो चालला होता त्यांचा पण हो. आणि वुल्फचा पण, त्या मॅचमध्ये विच एंडेड 6-2 इन चेल्सीज फेवर, त्यातला हम्म. त्याचा एक गोल आहे विच वेर ही डिंक्स इट ओव्हर द कीपर. या. आणि हे हे हायलाइट रील गोल्स आहेत ना हे. येस. गोल ऑफ द सीझन जिंकला काय नाही जिंकला काय, हे प्रीमियर लीगच्या सीव्ही मध्ये जाणारे हा. व्हिडिओज आहेत. हे या वर्षानुवर्ष आपण बघणार आहोत. सो दॅट्स माय या. गोल, कोल सो पाल्मरचा टू पीक. ठीक आहे. आणि तुमचा पण कोणता आवडता गोल असेल तर कमेंट्समध्ये मेन्शन करा, किंवा लिंक पाठवा त्या व्हिडिओची वगैरे. आपण बघू, अप्रिशिएट करू. आणि ह्या सहापैकी तुमचा कोणता आवडता गोल आहे त्याच्यावर वोट करा. त्या प्लेअरला आमच्याकडून 101 रुपये आम्ही इथनं पाठवू. डन. त्याच्या म्हणजे त्याचं खूप म्हणजे त्याच्या गावाला शिक्षणाची वगैरे सुविधा करता येईल त्याला त्या 101 रुपयात. क्या बात है. सो तसं आहे म्हणजे एवढं आम्ही वी टेक केअर ऑफ प्लेयर्स दॅट वे. तसं आहे. लेट्स डिस्कस अनदर पॉइंट दॅट आय वॉन्टेड टू ऍक्च्युली ब्रिंग अक्रॉस. हा म्हणजे गोल ऑफ द हाफ सीझन आपण बोललो, पण लेट्स टॉक अबाउट सरप्राइजेस ऑफ द हाफ सीझन. की येस. जे आपण अँटिसिपेट केलं नव्हतं, किंवा जे आपण प्रेडिक्ट केलं नव्हतं. कारण आपले क्रेझी प्रेडिक्शन हॅव बीन 100% ट्रू ऑल द टाइम. कोणी चेक करू नका याच्यावर. पण हे कोणीच अँटिसिपेट केलं नव्हतं की हे होऊ शकतं. की हा. फॉर एक्झाम्पल म्हणजे माय फेवरेट सरप्राईज ऑफ द सीझन ऑफकोर्स इज नॉटिंगम फॉरेस्ट, क्वाईट ऑनेस्टली. हा. वेअर दे हॅव सडनली. मला एक हा. मला एक खूप चांगला सुचलाय, तुम्हाला टाकायचा आहे आता. टाकच टाकच आता. कारण कारण आपण आयुष्य 21व्या शतकात जे जगतोय, हा की आपण कुठेही गेलो तर अरे इथे एक जंगल होतं पण आता इथे शहर झालंय, हा. हे बघायला मिळतं. पण प्रीमियर लीग मध्ये एक्झॅक्टली उलट झालंय, कारण जिथे सिटी होती तिथे तिकडे आता फॉरेस्ट जंगल आलेलं आहे. आहे. फेअर फेअर फेअर. दिस इज हाऊ एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट आर टेकिंग देअर येस. फॉरेस्ट बॅक्स. म्हणजे ते कोणते ते ऑइल प्रीमियर सेव्ह. लीगचं ग्रीन इनिशिएटिव्ह. बॅन ऑइल प्रोटेस्टर्स आर व्हेरी हॅपी राईट नाउ. येस. येस. But yeah, Nottingham Forest, what a team, what a cohesive unit. They don't have just one star in it. That is what I really like. की त्यांचा असा कोण एक स्टँड आउट प्लेअर नाही. स्टँड आउट आहे क्रिस वुड, बिकॉज ही जस्ट स्कोर्ड सो मेनी गोल्स. बट ऑल्सो इज सो टॉल. primarily that. Also, it's amazing how a player named Chris Wood is a part of Nottingham Forest. So, नाईस. so in general, their squad. एकतर त्याने स्क्वॉड बिल्डिंग म्हणजे असे बल्कमध्ये तुमचे युथ प्लेयर्स तुम्हाला नाही द्यायचे का, ठीक आहे आमच्याकडे या, आम्ही आम्ही हे करतो. युनायटेडला त्याने रेड केलं, चेल्सीला रेड केलं. त्याने चांगले प्लेयर्स उचलले आहेत. त्यांचं स्क्वॉड ते बिल्डिंग असे खूप चांगलं झालेलं आहे. खूपच फॅन्टॅस्टिक आहे, पण त्याचे लाईक वॉट, मी आता एक बट दे क्रिकेट ऑल्सो हॅव मधनं लाईक अ टर्म. लाइकेबिलिटी फॅक्टर. इट्स नॉट लाईक सिटीचं स्क्वॉड बिल्डिंग. दिस इज हा. लाईक जमवून नाही, देर जमवून आर त्याने हे केलेलं आहे. देर आर टू थिंग्स आय वॉन्ट. लाईक एक तर लाइकेबल स्क्वॉड आहे, त्याचं हा कारण स्क्वॉड लाइकेबल आहे, बट द टीम इन जनरल फॉर न्यूट्रल्स
या होल्ड अ प्लेस इन हिस्ट्री. त्यामुळे एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे की हे परत रिवायवल चालू आहे तर मजा हो. येते ॲज हा. न्यूट्रल्स. आणि दुसरं जे मी म्हणलो की दोज प्लेयर्स क्रिकेटमधला टर्म बॉरो करायचा संजय मांजरेकरचा, तर ऑल ऑफ देम आर बिट्स अँड पीसेस बिट्स अँड प्लेयर्स. पीसेस प्लेयर्स. या आणि ते पर लाईक विच इज वाय विल कम बॅक टू दिस लेटर इन द या मॅनेजर या सेक्शन या ऑल्सो. या बट टू गेट देम टू प्ले ॲट दॅट लेवल कन्सिस्टंटली इज या मोर इम्पॉर्टंट हिअर. कारण येता जाता एक दोन विक्टरीज काढल्या आणि मग नंतर मोठ्या टीम्स अगेन्स्ट फोल्ड झाले, तर तसं नाही चालत. नाही. पण दॅट वॉज अ बिग सरप्राईज. Only team to defeat Liverpool this season. Liverpool's the table toppers' only loss has came against Nottingham Forest, and that too at Anfield. So that's not an easy job at all. So, or is it an easy job? Because we haven't been to Anfield yet. So, but आणि experience dictates no, it is not. So, नो, इट्स तसं. नॉट, इट्स नॉट. हा. किती स्पीकर लाव काय नाही होत. पण Yeah, that's one पण स्पीकिंग ऑफ surprise. स्पीकिंग ऑफ Yeah, सरप्राईजेस, बोर्नमथ इज द नेक्स्ट बिग yeah, सरप्राईज. yeah. कारण जर तुम्ही लिव्हरपूलला हरवल्यानंतर तुम्ही भारी, तर बोर्नमथनी तर सगळ्या टॉप टीमनाच फक्त हरवलंय. हो. सो त्यांनी युनायटेडला मारलाय, आर्सनलला मारलाय, सिटीला सिटीला मारलाय. मारलाय. हा. So they So, have been a great surprise of the season, to be very honest. And त्यांचं पण म्हणजे स्टार्ट काय एवढा चांगला नव्हता आला. इनफॅक्ट इन द इनिशियल एपिसोड आपण म्हणतच होतो की बोर्नमूथ इज डेस्टिन टू hmm, गो डाऊन. आणि मग yeah, बेसिकली दे जस्ट शिफ्टेड गिअर्स टू अनदर लेवल. म्हणजे yeah, अगेन आय yeah. थिंक देर वॉज अ लॉट ऑफ मुवमेंट इन द स्क्वॉड. सो त्यांना ते केमिस्ट्री इन द इनिशियल पिरियड ऑफ द सीझन जमली नसणार. जमली Hmm, नव्हती रादर. आणि मग त्यांनी जस्ट प्लेयर्स जस्ट पिक्ड अप द रिस्पॉन्सिबिलिटी. लाईक यू रिक्वायर लाईक वन और टू प्लेयर्स टू जस्ट बी लाईक, अगर बाकी के नहीं कर रहे तो मैच करेगा वगैरे. तर hmm. सेमेन्यो अँड इव्हिनिल्सन देवर लाईक ठीक आहे, मला म्हणजे आता आय नीड अ बिग टीम मूव लाईक डॉमिनिक सोलंकी apparently. So let's see what we can do. So that is the thing. So Bournemouth has also been a great surprise. But the other surprise we were kind of talking about also is Yeah. मँचेस्टरच्या पाण्यात काय झालेलं आहे. हा. मँचेस्टर इज रेड आणि मँचेस्टर इज ब्लू याच्यापेक्षा ॲट दिस मोमेंट ऑफ टाइम दे आर जस्ट ब्लॅक अँड ब्लू असं झालेलं आहे. मँचेस्टर इज पेक्षा मँचेस्टर वॉज झालंय हो. थोडस. कारण इट्स 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 नॉट सॅड टू सी बट इट्स फनी टू सी व्हॉट इज हॅपनिंग ॲट बोथ द टीम्स ॲट मँचेस्टर. म्हणजे हा, मी युनायटेड. आता मला मला युनायटेडचा मला हे पण आय एम पोस्ट शेडन फ्रॉइडा नाव, लाईक आय एम डन. लाईक हो मला आता त्याच्या लाईक मजा पण येत नाहीये त्या दुःखात. हो हो पण सिटी आय एम हिअर फॉर. मला तो बंद पडला तरी चालणार आहे क्लब हो आता. हो हो हो. एव्हरी वन इन्क्लुडिंग द इंग्लिश जस्टिस सिस्टम इज वाईंग फॉर दॅट राईट नाव. सो तसं इनफॅक्ट सिटीचा स्वतःचा लॉयर इज अन आर्सनल मेंबरशिप कार्ड होल्डिंग लॉयर. सो तुमच्या वकीलमध्येच प्रॉब्लेम आहे. सो दॅट बिंग सेड की लाईक इट्स इन्सेन हाऊ टीम टीम लाईक दिस हॅज जस्ट ड्रॉप्ड ऑफ. लाईक या. ड्रॉप्ड ऑफ म्हणजे दर इज नो अदर वर्ड. की युनायटेडच्या फॅन्सना पण आता म्हणजे ते तो एक मीम आहे ना की असं पोक केलं तरी हो मी आहे इथे पण मी म्हणजे शो साइन्स ऑफ बिईंग अलाइव्ह वगैरे. हा. असं आहे मग त्यांना डोंट डोंट पोक दम द झालेलं आहे. ड्रॅगन बिकॉज द ड्रॅगन विल स्टार्ट क्राईंग असं झालंय ते थोडस. लेट स्लीपिंग डॉग्स लाय बिकॉज दे आर क्राईंग असं झालेलं आहे. हा. हा. सो इट्स सॅड टू सी फॉर माय फ्रेंड्स नॉट फॉर द हा. टीम. बट हा, मग आता खिल्ली उडवण्याची मजा नाही येत, हो ना असं यार. खूप क्रुअल केल्यासारखं वाटायला लागलं थोडस. मित्रांकडे बोलताना पण अरे सगळं ठीक ना वगैरे कसा तब्येत आहेस वगैरे असं. तू? हा बरा तसं ते. आहेस ना? हा. अरे मित्रा कसा आहेस तू. सो तेच दीज आर द बिग सरप्राइजेस ऑफ द हाफ सीझन सो फार. अँड येस. विथ दॅट वील मूव्ह टू द फायनल सेगमेंट ऑफ द हाफ सीझन रिव्ह्यू विच इज टीम ऑफ द टीम हाफ ऑफ द सीझन. टीम टीम ऑफ ऑफ द हाफ मिड सीझन. सीझन टीम. टीम ऑफ द मिड मिड सीझन. सीझन मिड टीम मिड सीझनची. टीम सीझन ऑफ द हा. टीम ऑफ हा. द मिड सीझन. Here we go. Okay, so mid season team of the mid season रिव्ह्यू सीझन टीम मिड सब. बेसिकली 11 प्लेयर्स जे मिड सीझन मध्ये चांगले खेळलेले आहेत ह्यांची 11 आम्ही बनवणार आहोत. विच वी हम्म. फील इज द टीम ऑफ द मिड सीझन इज वॉट आय फील येस. और वॉट वी फील. येस. दिस इज नॉट काल्पनिक 11 बट दिस 11 इज स्टील वाईब्स.
सो फक्त स्टॅटिस्टिकल अप्रोच घेत नाहीये आम्ही. थोडा वाला अप्रोच पण घेतोय की बस हे प्लेयर्स जमले यांना हाफ सीझन तरी. सो चालू करायचं आपण ओमकार इन. with the keepers in goal. The top three players that we have chosen are Sells, Pickford, and Raya. Sells, who plays for Nottingham Forest, Pickford, who plays for Everton, and Raya, who plays for Arsenal. Uh, मत. माझं माझं ऑनेस्ट म्हणणं आहे की सेल्स पाहिजे इथे. हा कारण ही इज हॅड अ बँगर ऑफ अ सीझन. हा आणि त्यात त्यात त्याच्यात एक खूप कमाल मेमरी आहे की हा अँफिल्डला जी त्यांची मॅच होती हा त्यात ही हॅड अ हाऊलर. हा ज्या पॉइंटला त्यांनी कसा बसा सावरला तो. हा आणि दॅट इज व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम अ कीपर की चुका झाल्या तरी ते कळत नाही जे ऍक्च्युली कालच्या मॅच मध्ये हे रायानी रायाचं केलं. रेकॉर्ड केलेलं तो एक तो हे पण तो आय थिंक तो पहिला मिस्टेक झाल्यानंतर दुसरा सेव अइलो काय बाप केला असं वाटतो. हा पण हा. नंतर कळतं थांब चूक ह्याचीच होती ना. कीपर्स हॅव अ नॅक ऑफ मेकिंग देमसेल्स लुक गुड. या आणि तो आणि त्या पॉइंटला अँफिल्डला तुम्ही अशी काहीतरी माती खाल्ल्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स आधीच जो तळाला गेलेला हो असतो तो अजून खणायला लागतो खाली. आणि हो त्यातनं त्यांनी गोल नाही कन्सिडर केलाय प्लस या मोस्ट नंबर ऑफ ही इज क्लीन नॉट शीट्स दिस इयर. कन्सिडर्ड अ हा गोल ॲट अँफिल्ड दॅट इन इट सेल्फ हा इज अ बिग थिंग. The other player we spoke about was Raya. Quite honestly, हा. last year's Golden Glove winner. Uh, he's had a great season, but at this point, you just expect that from Raya of sorts. If you're, हो आणि he's एक one of the top keepers in the ते country right now. द वे आर्सनल प्ले ते एक कुठल्या तरी काउंटर अटॅकला कायम उघडे पडलेले असतात. आणि Ha, ही हॅज टू सेव्ह देम अँड मोस्ट ऑफ द टाइम्स ही डज अँड वेन ही yeah, डझंट आय अंडरस्टँड. yeah, पण हो लाईक त्याच्या ही हॅज दोज ग्लोरियस सेव्स इन हिम. yeah, जे डबल सेव्स केल्या वगैरे ट्रिपल सेव्स केल्या आणि लाईक द मोर फेमस वन हॅपन इन द चॅम्पियन्स लीग yeah, अनफॉर्च्युनेटली yeah, फॉर yeah, अस. yeah. पण बट मी आपण इथे बोलण्यात काही पॉईंट नाही. रायाचं मला एकच मिस्टेक वाटतंय की तो नियर पोस्ट गोल्स खूप खातोय माझ्या मते तरी. हम्म, सो हम्म. दॅट इन गोलकीपिंग टर्म्स इज लाईक अनफॉरगिवेबल ऑफ हा सॉर्ट्स हा. फ्रॉम द फॅन्स. सो बट तसं आहे आणि पिकफोर्ड. बरोबर. जॉर्डन पिक पिकफर्ड 7 क्लीन शीट्स टीम लँग्विशिंग एट द बॉटम ऑफ द टेबल या ऑलमोस्ट. सो आणि बिटवीन राया हू गेट्स टू प्ले विथ प्रॉबली अ जनरेशनल टॅलेंट इन सालिबा ॲज अँड अ सेंटर बॅक या अँड गाब्रिएल आणि वन ऑफ द बेस्ट सेंटर बॅक पेअरिंग्स. तर या त्यामुळे मला त्याचं कौतुक पूर्णपणे त्याचं नाही असं वाटतं. हा हा जसं पण मला फेअर सेल्सबद्दलही तेच वाटतं की इट्स अ डिफेन्सिव्ह युनिट दॅट यू गेज. या बट बट ओव्हरऑल क्वालिटी आजूबाजूला असून हे करणं इज वन थिंग आणि ओव्हरऑल क्वालिटी ही तुझ्या एवढीच असून हे करणं. हो यासाठी मिड सीझन टीम मध्ये माझ्यासाठी सेल्स गोज. सेल्स आहे आपण आपण डिस्कसच केलं की सेल्स वॉक्स इन टू द येस. goal goal basically for this. Okay, then do you want to do the center back pairing and just get over with it because there is only two guys who करेक्ट. are really up there. आपण आपण राईटला लिहिलं राईट सेंटर बॅकला Right आपण center back. व्हॅनडाईक आणि ग्वार्डिओल ग्वार्डिओल धरला मध्ये होता. हे केलेलं क्वाईट हा. ऑनेस्टली ग्वार्डिओल हॅज केप्ट सिटी इन द टॉप 6 और टॉप हो किंवा 7 ते राईट नाही नाव. नाहीतर ते नाहीतर खूप देड बी युनायटेडच्या हो जवळ असते खूप आता. खूप हा म्हणजे आम्ही दोघं भाऊ भाऊ चाराण्याचे चणे खाऊ वगैरे झालं असतं त्यांचं. येस. ग्वार्डिओल हॅज स्कोर्ड अ लॉट ऑफ गोल्स विच हॅव सेव्ड सिटी. देव स्कोर्ड दोज लास्ट मिनिट गोल्स जे टिपिकल कॉर्नर हो. मिळायचा त्यांना 90 मिनिट्सच्या नंतर जो कन्व्हिनियंटली 115 चार्जेसचा केस चालू झाल्यावर तो पण बंद झाला म्हणजे रेफरीजने पण काहीतरी करेक्ट केलं. आय वंडर वाय. आणि तसं आहे बट कॅन यू ट्रुली रिप्लेस वर्जिल वॅन्डाईक बिकॉज वर्जिल वॅन्डाईक हॅज केप्ट लिव्हरपूल ॲट द टॉप ऑफ द नाही टेबल. हो मी लिनेस्ट डिफेन्स मधले 2 सेंटर बॅक्स आपण घेणार आहोत. हो हो म्हणजे सरप्राईज सरप्राईज लेफ्ट लेफ्ट सेंटर बॅक इज गाब्रिएल. आई मीन पण 17 गाब्रियल के गोल्स. सामने कोई हा कुछ बोल सकता है क्या. हा हा. पण He's scored goals. Like Gabriel has हो scored goals. The हा way the entire corner routine of Arsenal has been set up is हा. so that Gabriel scores goals. इट्स वन ऑफ दोज थिंग्स ना यावर्षीच्या. हो इट्स वन ऑफ यावर्षीच्या द थिंग्स थिंग्स ऑफ द मधलं सीझन. हा आहे. थिंग्स ऑफ द सीझन की आपण जे मोठ्या गेमचे छोटे मोमेंट्स केले तर सीझनचे हा मोमेंट्स म्हटलं ना
की आर्सेनल लर्निंग हाऊ टू हा, score from टेक अ set pieces कॉर्नर, या is या one of the things that will be discussed. So in the सो या center back pairing has to be या Virgil van Dijk and Gabriel. Good shout पण out to, yeah, येस. there's a shout out here की म्हणजे तू चांगल्या टीमसाठी खेळला असतास तर तुला पण चान्स होता. अँड नाही, दॅट इज चांगलाच खेळलाय तो, असं नको करायला आपण त्याला. ही इज अ फॅन्टॅस्टिक वर्क हॉर्स, हॅज funny हॅड enough, अ फॅन्टॅस्टिक करिअर. the reason is he was not even going to be in the first team. Fabian Schär had the red card on the first game of the season, direct red, आणि 3 match ban, आणि आणि त्याच्यानंतर बॉटमन इज इंजर्ड. Botman was हा, injured. So हा, Dan Burns came into the mix because of that, and basically sealed his spot there. Now he is हा. irreplaceable right now in the नाही, आणि तो center back कुठेही pair. खेळतो रे, तो असा तो तो मॅल्युएबल आहे तो लेफ्ट असा. बॅक पण खेळतो ना त्यांच्यासाठी, तो म्हणजे आपला बेन व्हाईट आहे बेसिकली. नाही, डॅन बर्न इज बेसिकली, कोण इंजर्ड आहे सांगा त्यांच्या जागी मी खेळतो. हा, तसं आहे. आणि तो सो ऑनरेबल मेन्शन टू डॅन बर्न. राईट आणि येस. लेफ्ट बॅक पैकी आधी काय करायचंय तुला? राईट बॅक करून टाकूया आपण. सो आम्ही असे स्वतःच्या टीमला मिड सीझन धोका देऊन रिअल मॅड्रिड ला जाणारे प्लेयर्स फक्त मेन्शन करतो, ते नाही, किती ऍक्च्युली जगातले नाही, बेस्ट नाही. राईट बॅक असले तरी. आपण मगाशी एक कॉल सुरू व्हायच्या आधी पण हो. बोलत होतो की द ऑब्वियस आन्सर टू दिस इज ट्रेंट. हा. बट ट्रेंटपेक्षा आय वुड रादर पिक अनदर प्लेयर. पण कारण दिस इज नॉट ट्रेंड्स बेस्ट सीझन, राईट? इट्स दिस इज नॉट. नॉट ट्रेंड्स ही बेस्ट इज सीझन. नॉट ॲट हिज 100% राईट नाव. की याच्यापेक्षा तो खूप चांगला खेळताना आपण बघितलंय. हो. सो आणि याच्यापेक्षा चांगला खेळताना मी ओला आईनाला कधीच ओला, बघितलं हो नाहीये. हो, क्वाईट ऑनेस्टली. आणि ह्याच्यात पण आमचं बायस नाही, जस्ट बिकॉज ओला एन एज अ आर्सेनल सपोर्टर आम्ही त्याला घेतलेलं नाहीये. ही इज हम्म. जेन्युनली अ गुड प्लेअर. म्हणजे नॉटिंगमला त्याने हा. सिंगल हँडेडली एक नवीन चॅनल क्रिएट करून दिलेला आहे अटॅकिंगचा. हो. ऑन लाईक विंगबॅक्स जो कॉन्सेप्ट आर्टेटाने आणलेला प्रीमियर लीगने, अजून कोणीही नाही आणलेला तो. त्याच्यावर खरा उतरून ओला एनाने जबरदस्त परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. सो आर चॉईस फॉर राईड ऍक्च्युली ऑनरेबल मेन्शन टू पेड्रो पोरो ऑल्सो, बट इंजरी रॅवेज्ड स्क्वॉडमध्ये तो काहीच करू नाही शकत आहे. आणि इफ ही हम्म. वॉज रिअली दॅट ग्रेट त्याची टीम वुड बी ऑन द हायर साइड ऑफ द हम्म. टेबल. हम्म. राईट, राईट, राईट. हा. सो तसं आहे. सो ऑल्सो फॉर, ऑल्सो ते मला ते गाटुसो वालं जे मीम आहे ना, हा, ते मला, समटाइम्स दॅट इज द समरी. हा, हा, समरी ऑफ टॉटनम, की समटाइम्स मे बी मे बी गुड, गुड, समटाइम्स मे समटाइम्स बी मे बी शिट. शीट. So, our pick for right back is Ola Aina, येस. wet mirror. So that is वेट the thing. मिरर. आणि लेफ्ट बॅकला आपल्याला असे म्हणजे बरेचसे क्वेश्चन्स लेफ्ट होते, बॅकला क्वेश्चन्स रतीब होते. आहे. हो, क्वेश्चन्स रतीब आहे, होते. कारण आपण एक नाव घ्यायला गेलो आणि 5 घेतली गेली हो, 5 सेकंदात. हो. तर ऑनरेबल मेन्शन कुकुरेला हॅव्हिंग अ ग्रेट सीझन. बट एज अ फक्त पर्सन भाई तू नाही, हाँ, बूट, हाँ. बूट नीट आपके घाल ना मग. आपके गेम में सादगी है पर आप आदमी सुअर हो इज कुकुरेया फॉर द सीजन इन माय ओपिनियन. ग्रेट शाउट आउट फॉर हॉल ऑल्सो. लुईस हॉल, येस. लुईस हॉल डुईंग अ ग्रेट जॉब. रिअली. माझं त्याचे पर्सनल कंप्लेंट ही आहे की तो, बिकॉज ही इज इन माय FPL टीम, कारण तो कमी कॉस्टला घेतला होता मी. हा, आणि तो माझ्या बेंचवर असतो. आणि हा. त्याचे मला दिसत आहेत बेंचवरती 15 आणि 12 पॉईंट गेला 2 आठवड्यातले, आणि मी खूप वैतागलो. So, तसं आहे. देर इज अनदर इंडिव्हिज्युअल परफॉर्मर बट हिज टीम नॉट डुईंग वेल, आहेत नूरी. जो, हो, माहिती आहे पोस्ट गेम दंगा करतो वगैरे, भांडणं करतो, पण ग्रेट प्लेअर. द वे ही इज ओपनड अप हिमसेल्फ सो दॅट कुन्हा स्कोर्स इज हम्म. ग्रेट टू वॉच. आयत नुरीचं पण तेच आहे ना, तो म्हणजे जरा आधीपासूनच. 5 असिस्ट आहेत हा, यार, 5 असिस्ट हा, आहेत यार, बट he's नाही got, मस्करी नाहीये. yeah, हा. he's a great player. But the runaway winner of the right back is तुझ्या आवडत्या टीमचा फेवरेट राईट बॅक ॲट द मोमेंट, हु इज रिपिंग इट इन द प्रीमियर लीग, अँटनी रॉबिन्सन. येस, आय वुड ऑलवेज गो फॉर इट. कारण मला मला जेन्युनली तो, द कॉन्ट्रीब्युशन टू द टीम दॅट फुलबॅक ॲड्स व्हॅल्यू विथ, या. right? It's not just the assist, it's not just the defense, it's not just the passing, it's the हम्म. overall presence, and how do you facilitate your team going forward and while dropping back. या. आणि अँथनी रॉबिन्सन लुक्स ग्रेट. आणि द इट्स वन ऑफ दोज पोझिशन ना, की त्यांच्याकडे जर लक्ष गेलं नाही तर ते हम्म. चांगले खेळले. हो, हो, हो.
सो इट्स वन ऑफ म्हणजे दोज दे डोंट पोझिशन्स. हॅव टू बी इन द हा. लाईमलाईट ऑफ सॉर्ट्स. हा. अ सर्टन आणि तो त्यांच्या फुलमच्या मिडफिल्डमध्ये खूप फ्लेअर इझिली आहे आत्ता. ट्रान्झिशन, आणि हा. आणि त्यांचं तेच आहे ना, इवन व्हेरी मच लाईक तो विंग बॅक वरनं ट्रान्झिशन टू द मिड वगैरे अँटनी, म्हणजे हाफ द टाइम तू हं. त्याचं काय ते हीट मॅप बघितला तर तो म्हणजे अटॅकिंग पोझिशन्स मध्येच असतो. रेअरली इज ही हो. ट्रुली यु नो इन ट्रबल वाईल डिफेंडिंग. हं. सो ग्रेट प्लेअर. सो ओव्हरलॅप, अंडरलॅप, ट्रॅक बॅक सगळं छान आहे. पासिंग छान आहे. हा, दिसतो पण असा प्रॉपर फुटबॉलर, हा. अमेरिकन असला तरी पण. So Anthony Robinson, येस. congratulations, you're in the half team, no, team of the half season review episode of a Marathi podcast about an English Premier League. So you must be very proud. Moving on to defensive midfielders. आपण Uh, मिडफिल्ड मिडफिल्ड थ्री करतोय. एक डीएम, एक सीएम, एक एएम असं घेतोय ना येस, आपण. येस, तसं परफेक्ट. करतोय. सो एक डीएम, एक सीएएम आणि एक एएम. सीएम एएम, हा तेच. डीएम ला आधी शाऊट देऊन टाक हो. तुझ्या चेल्सी डुओला. टू तुझ्या बी चेल्सी डुओला टू बी शाऊट. व्हेरी ऑनेस्ट, मी तुझ्यावर कदाचित भांडणार आहे याच्यावरून. आय फील लाईक आय फील कायसेडो नीड्स टू बी इन दिस टीम. लाईक कायसेडो हॅड अ माझं यू उलटच म्हणणं आहे. पण माझं हा. उलटच म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की चेल्सीचा रिप्रेझेंटेटिव्ह पण एन्झो पाहिजे ओव्हर कायसेडो. नाही डूड, एन्झो वॉज नॉट इवन इन द स्टार्टिंग 11. कायसेडो हॅज नॉट मूव्ड फ्रॉम द स्टार्टिंग 11. कायसेडोमुळे अख्खा टीम ट्रान्झिशन बाप झालेला आहे चेल्सीचा. टू बी व्हेरी हे ऑनेस्ट, मला मान्य आहे. एव्हरीथिंग हॅज मूव्ड थ्रू हिम. आणि हिज पासिंग अँड दिस हॅज बीन ग्रेट. येस, ही इज नॉट स्कोर्ड ॲज मेनी ॲज एन्झो हॅज, बट यू डोंट एक्सपेक्ट युअर डीएम टू स्कोर टू बिगिन विथ. सो हम्म. दॅट्स दॅट इज माय काय म्हणतात पॉइंट ऑफ कंटेन्शन, की तू हो. एन्झोला तिथे टाकतोयस, पण मी म्हणतो नाही, कायसेडोला ऑल्सो. कायसेडो इज अ मच बेटर डिफेंडर देन एन्झो, टू बी व्हेरी ऑनेस्ट. दॅट्स ट्रू. हा. दॅट्स ट्रू. ग्रेटर बेटर फिजिकल प्रेझेन्स आणि येस. या. हँडलिंग द प्राइस टॅग बेटर देन द अदर वन. येस. या. ऑल्सो सो ऑल्सो लेस रेसिस्ट. पर वो एन्झो का गलती नहीं ना, उसके दादाजी का गलती है. अच्छा. सो तसं पण आहे. आपण एक डीएम जो माझं म्हणणं आहे की तो असायला पाहिजे ह्याच्यात, हो. या टीम मध्ये इज ब्रुनो गुइमारेस ऑफ तुझे सासरची टीम. मला पर्सनली पण तो प्लेअर आवडत नाही, क्वाईट मला ऑनेस्टली. पण. कारण मला तो पण अगेन मारामारी करायला येतो. बट इम्पॅक्ट तर आहे त्याचा, नाही असं नाही, कारण इकडे म्हणजे तू, प्रायमॅरिली. आपण आपण हे सविस्तरपणे डिस्कस करताना तू गुमायरेश सिलेक्ट केलेलं, पण मी म्हणणार आहे कायसेडोलाच ठेवूया तिथे. नाही, बट बट फेअर पॉइंट. ब्रुनो गुमायरेश अप देअर, म्हणजे त्याच्यामुळे सिंगल हँडेडली न्यूकासलचं डिफेन्स अपोनेंट्सच्या हाफमध्येच चालू होतं. या. आणि तो बट आहे, तो रग्बी प्लेअर आहे. आता काय म्हणजे बट तो आय एम विलिंग टू कन्सीड टू कायसेडो हिअर. कायसेडो ना, बिकॉज कायसेडो डज हॅव दोज पॉइंट्स ऑफ बिंग अ ग्रेट डीएम. I don't know why. या. I'm not calling him Yaya Toure, but given time, he can reach those levels, is what I feel. गिवन टाइम. दॅट्स ट्रू. तसं आहे. सो आपण कायसेडोला ठेवूया तिथे. बघितलं मी तुझ्या नोट्स मध्ये, हळूच कायसेडोला तू बोल्ड केलेलं आहेस ऑफिशियली. सो नंतर नको, नंतर घोळ नको. हा, तसं आहे. सो कायसेडो बिकम्स द डीएम ऑफ द टीम. Moving on to the CM. येस. I mean, very few players we can truly nominate here as such. And ह्याच्यावर मयुरेश चिडणार आहे आपण कोणाला सिलेक्ट केलेलं आहे. सो तसं आहे. बट वी वेंट विथ डेक्लन राईस. व्हॉट आय येस. फील दिस सीझन, डेक्लन राईसचे परफॉर्मन्सेस हॅव गॉन द अंडर द रेडर. लोकांना वाटतं तो कुठे नाहीच आहे. तो कुठे नाहीये, नाही आहे, तो सगळीकडे आहे. इसेन्शियली ही हॅज हो. पिक्ड अप द मॅन्टल. ग्रेट. अँड अगेन, यू आर अ ग्रेट फुटबॉल प्लेअर इफ यू आर नॉट इन फोकस. म्हणजे तू काय करतोय हे दिसलं नाही तर तू ग्रेट फुटबॉल प्लेअर आहे. ते इट्स इट्स लाईक अ काय म्हणतात, unwritten rule of sorts. So Declan Rice for me walks into that team. You had a different, and actually we had also discussed another name, या. uh, which was McAllister हो. of Liverpool. But is he as good as Declan Rice? असा प्रश्न येतो.
अँड मी आय आता तेच डोंट. बघत होतो, त्यांचं कम्पॅरिझन बघत होतो इन टर्म्स ऑफ लाईक, बट त्याचा क्रायटेरिया खूप वेगळा येणार आहे की हो. सेंट्रल मिडफील्डमध्ये यू कांट जस्ट काउंट द नंबर ऑफ पासेस दे आर गिव्हिंग येस. बिकॉज दे प्ले इन टू डिफरंट टीम्स. या. You can't count the number of goals because again they're not meant to score goals, they're meant नाही to नाही. facilitate it. आणि असिस्ट बघायचं असेल तर अगेन दोज नंबर्स मीन नथिंग. इट्स ऑलवेज लाईक एक पास अलीकडचा दिलेला असतो कायम, लाईक इट्स द प्री हो. असिस्ट मोस्ट ऑफ द टाइम, दॅट डझंट गेट काउंटेड. सो या. चान्स क्रिएशन बघायचं आहे काय, बिकॉज दीज आर प्रोपोजिशन्स वेर यू हॅव टू सी एव्हरीथिंग अबाउट द या. प्लेअर. आणि जर शाळेची टीम पिक करत असतो आता आणि हम्म. हे दोन प्लेयर्स पैकी एक निवडत असतं तर मी डेक्लन राईसला घेतोय. हो. ऑल्सो लेट्स बी ऑनेस्ट, लीडरशिप क्वालिटी इन हो. हँडलिंग द एंटायर अटॅकिंग ऑन आणि युअर साईड. ओव्हरऑल सीझनच्या वाईब्स वरती मला यावर्षी डेक्लन राईस ओव्हर मॅकॅलिस्टर हो. मला वाटतंय की तो शिरतो या टीम मध्ये या. इझिली. ऑल्सो कन्सिडरिंग दिस टीम, हो, डेक्लन राईस वॉक्स इन टू द टीम व्हेरी इझिली. मुव्हिंग ऑन टू द अटॅकिंग मिडफिल्डर, आपण कोल पाल्मर म्हणून संपवून टाकूया विषय इथे, कारण हो. कोणी नाहीच आहे तिथे अजून. नाही आय नाही मीन, आहे, बट नॉट ॲज इम्पॅक्टफुल एज कोल नाही पाल्मर. नाही या टीम मध्ये मिड सीझन कोण आहे एएम तर एकच आहे, कोल पाल्मर आहे. हो. बाकी मॉर्गन रॉजर्स वगैरे घरी, बाकी ओडेगार्ड वगैरे पण घरी ओडेगार्ड यावर्षी, फार नाही खेळलाच काय नाही. नाहीये, अर्धे खेळलाच अर्धे गेम्स नाहीये. तर खेळलाच नाहीये. आणि आल्यापासून पण तो जरा म्हणजे, अरे तू असा का शॉट मारतोय वगैरे असं झालेलं आहे त्याचं. हा. सो आणि थोड्या प्रमाणात हे पण नाहीच खरं तर, कारण लाईक ब्रुनो फर्नांडिस तर लाईक ह्याच्यातच नाहीये, ब्रुनो लाईक फर्नांडिस, नॉट इवन इन द. इन माय ओपिनियन, एव्हर सिन्स अमोरिम हॅज कम, ही इज गॉटन वर्स समहाव. I mean, he's the फुल. players around him are making him look good. So let's not even have that name in that पण conversation. आय वुड लाईक लाईक त्यातल्या त्यात मी एक यांना लाईक एझीला एक शाउट द्यायला हरकत नाहीये ह्याच्यात इन दिस हो. रोल. आणि इवन आमाड डियालो फॉर दॅट But मॅटर. dude, बट देर इज पामरच्या समोर. नथिंग. लाईक या पोझिशनसाठी मला नावं घ्यायची आहेत जस्ट मिड सीझन मध्ये चांगले हो. प्लेयर्स म्हणून. बट देर इज नो कम्पॅरिझन वेन इट कम्स टू पामर ऑन दिस पोझिशन. दॅट्स No, बेसिकली इट. there's no way anyone can replace Palmer there. म्हणजे if you have the choice of Palmer and any other player in that position, I think 99 out of 100 people will go for Palmer. अ, करेक्ट. एक तो उनाय एमरी म्हणेल नाही मॉर्गन रॉजर्स पाहिजे, कारण तो मूर्ख आहे. सो तसं आहे. सो ही इज इझिली वॉक्स इन एज द अटॅकिंग मिडफिल्डर. लेट्स मूव ऑन टू द राईट विंग. राईट अँड आणि लेफ्ट विंग दोन्ही एकत्र हा ना, संपवून लेफ्ट. टाकायचं आहे का? लेफ्ट आपण संपू नाही शकत. लेफ्टवर आपल्याला नावं बघितलं का किती आहेत हा. तिथे आपण. हा. सो हा. राईट विंगला अगेन देर इज नो अदर नेम बट मोहम्मद सलाह देर. हम्म. ॲज आर्सनल फॅन्स अँड ॲब्सोल्यूट क्रेझी साका फॅन बॉईज, वी हॅव टू कन्सीड टू द पॉइंट दॅट मोहम्मद सलाह इज हा. हँड्स डाऊन द बेस्ट राईट विंगर इन द आहे म्हणजे वर्ल्ड राईट माझं नाव. म्हणणं आहे की मला हे हवंय साखाकडून अजून एक 4-5 वर्षांनी. हा. की म्हणजे राईट, त्याचं कन्सिस्टंटली त्याचं हे नाव आलं तर करत राहायचंय. आजूबाजूला कोणीच नाही, नाव नाही. येस. येस. आणि टू बी ऑनेस्ट, एक ऑनरेबल मेन्शन आपण मोहम्मद कुडूस आणि बुकायो साका ठेवलेलं तिथे. मला नाही वाटत पण कुडूस या याच्यात लाईक कुडूस इट्स. नाही येणार. आय मीन, मी अगेन मी बिकॉज मी सला इज ऑफ दॅट वन ऑफ माय स्टेचर. हायलाइट्स ऑफ दिस सीझन वॉज कुडूस. बेसिकली त्यांनी UFC जे केलं इन अ हा, ते 4-1 डिफीट टू टॉटनमला. टॉटनम. मग खूप मजा आली, खूप मजा आली मला. ऑल्सो थँक्यू. ही पण ऑफिशियली इज अन आर्सनल प्लेअर. त्याने टॉटनमच्या प्लेयर्सना UFC केला. तुडवला तुडवला तो कारण. तुडवला. यू कांट गेट मोर आर्सनल देन दॅट, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो हा म्हणजे दॅट वॉज पीपल लाईक ते आपण GTA मध्ये गाड्या हा हा चालवायचो ना हा. फुटपाथवरनं, ते त्यांनी केलं टॉटनमच्या टीम बरोबर. येतात एकाला डोक्याने मारला, एकाला कोपर मारलं. साका नाहीये. बट बट या या, साका येस. साका इज देअर अप देअर इज की देअर. बट 10+ असिस्ट आहेत. अनफॉर्च्युनेटली बट this injury is going to हा. be the bane. But unfortunately, at the same time, no contract for Salah is also going to be fun, because हा. let's not forget, January window is officially open. So जानेवारी विंडो इज ओपन आणि द प्लेयर्स इन द लास्ट 6 months कॅन नेगोशिएट can कॉन्ट्रॅक्ट विथ negotiate अदर contract. टीम्स. हा. Also, Liverpool has three players to negotiate contracts with: Trent Alexander-Arnold, Mohamed Salah, and Virgil van Dijk. So अरे बाप रे. इथे साधारण इंडियन टेस्ट टीमचा फील येतोय मला.
बट पण एनिवेज तर राईट विंगला तर येस. सला आहे. लेफ्ट विंगला लेफ्ट विंगला पण एक वन वन ऑफ दीज गाईज इज नॉट लाईक दी अदर्स. हे माझं म्हणणं आहे की तो हो, खूप अहेड ऑफ एव्हरी वन एल्स आहे इन दिस. अहेड आहे, पण तो ना स्टार्टिंग 11 मध्ये असताना नाही स्कोर करत, तो बेंचवर ना आल्यावरच स्कोर करतो काय असं नाही, ॲज वाटतं. अ फॅन्टॅस्टिक पण प्लेअर टू लुक इज ॲट माय यार. मीन इज हा. अ ग्रेट प्लेअर. मला सो त्रास ऑब्विसली होतो त्याच्या अगेन्स्ट खेळताना हो ना बघताना यार, त्याचा पण त्याचा तो पेस इज व्हॉट वी थॉट मार्टिनेली वुड हॅव. बट क्लिअरली कोलंबिया इज सुपिरियर देन ब्राझील इन हा. दिस डिपार्टमेंट, हा. which is just running away with it. So हम्म. obviously Luis Diaz on the left wing is our choice. However, तिकडे पळता ओप्लोमो. कॉम्पिटिशन भन्नाट होती त्या लेफ्ट विंगवर. ऑनरेबल मेन्शन्स मध्ये कॅलम हडसन ओडॉय हॅज येस. गॉन अंडर द रेडार अगेन. बट नॉटिंगहम फॉरेस्टला त्याने त्याने मॉर्गन गिब्स व्हाईट, अँथनी एलांगा, अगेन एलांगा इज नॉट इन दिस टीम बिकॉज सला इज ऑन द राईट, अदरवाईज एलांगाला हा शाउट होता. तो लेफ्टला खेळला असता तर हा शाउट होता त्याला. टोटली टोटली टोटली. त्याच्यानंतर फॉर न्यू कासल द गाय हुज क्रिएटिंग एव्हरीथिंग अँथनी गॉर्डन, लोकल लिव्हरपूल बॉय, एव्हर्टोनियन बॉय सॉरी. अँड अँड अनदर गाय हुज रिअली रिपिंग इट अपार्ट फॉर बोनमुथ, हू ऑन द बेसिस, त्याच्या बेसिसवर या. अख्खा बोनमुथचं नशीब पलटलेलं आहे, विच इज सेमेन्यो. अगेन 18% ऑफ द टीम्स इन FPL हॅव सेमेन्यो इन इट, विच इज insane. But yeah, the runaway winner, because he only runs away with the ball, is Luis Diaz in this team. So left wing वर येणार Luis Diaz. That brings us to the biggest debate की स्ट्रायकर कोण असणार आहे. ऍट द स्टार्ट ऑफ द सीझन इथे जसं आपण सालाबद्दल बोलत होतो तसं हालंड बद्दल बोललं जात होतं. हो, आणि इवन इन टू लाईक 9 गेम्स इन टू द सीझन या हे खरंही होतं, कारण ही वॉज ॲट वॉट 12 गोल्स और 12 13 गोल्स. गोल्स. हा. बॅक देन पण झालंय असं की सिन्स देन ही हॅज स्कोर्ड 2 मोर. त्या मिड सीझनच्या मिड नंतर तो मिड झाला. सो आणि ओपनड अप फॉर एव्हरीथिंग. एकतर साला इज लिडिंग दॅट या गोल स्कोर्ड शीट मध्ये विथ पण साला 17. इज या लीडिंग आणि देअर. ख्रिस वुड विथ 11, इझाक विथ 12 गोल्स, मॅथ्यूज कुना विथ 10 गोल्स, या निकोलस जॅक्सन विथ 9 गोल्स. हे सगळे आहेत. बट इन माय टीम आय एम गोइंग विथ वूड. यू आर गोइंग विथ वुड फॉर ऍब्सल्यूट वाइब्स ना. वाईब्स वाईब्स वाईब्स. मला अ, हेच हवं होतं. नाही आय विल. लँग्वेज. हे बघ, वूडच्या मला सगळ्या माहितीये, टीम्स आतापर्यंत तुला बॉटमला सांगतो होत्या. का, सांगतो का तुला हालंड का नाही आवडत ते ऑब्विसच आहे, कारण तो घाणेरडा प्लेअर आहे, म्हणजे बोर प्लेअर आहे, नाही, तो म्हणजे गोल नाही मारत आहे. तो गोल तो नाही गोल मारत नाही आहे. हा, मारत आहे. तुला कुन्हा नाही आवडत कारण तो चष्मे तोडतो, बिकॉज अदरवाइज कुन्हा हॅज टू बी इन दिस कॉन्व्हर्सेशन. तुला एव्हिन विल्सन नाही आवडत कारण त्याने आपल्या अगेन्स्ट स्कोर केला आणि तो हिज नॉट स्टॉप स्कोरिंग सिन्स देन. सो या बट तुला ही तो हॅज नो. डोळ्यात हे त्याचे खुपतं. एवढे कुठे टॉप 10 मध्ये पण नाही तो इन टर्म्स ऑफ गोल अरे स्कोर्ड. पण तो किती आणि क्रिएट त्यातले 2 पेनल्टीज करतो. आहेत ना, 2 पेनल्टी गोल्स आहेत त्याचे. हट. आणि तुला अलेक्झांडर इसाक नाही आवडत कारण ही इज नॉट प्लेइंग फॉर आर्सनल येट, म्हणून. नाही, इसाक इसाक आणि इसाक इज इन दिस वूड. कॉन्व्हर्सेशन. इसाक आणि इसाक आणि वूड वुड मध्येच मध्ये आपल्याला चॉईस आहे. मी इसाकला घेईन. मी वूडला घेईन, कारण अरे यार कसं यार, म्हणजे बघ यार, तो कोण कुठून कुठून आला यार, तो काय करत होता इतके अरे दिवस. तू तू काय म्हणजे ऑलवेज बिन इन द. तुला लॉर्ड ऑफ द रिंग्स आवडतं म्हणून तू काय न्यूझीलंडचा प्लेअर घेणार का? ह्याला काय अर्थ आहे का? नाही नाही. मला अं, मला क्रिसवूड बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. अलेक्झांडर इझाक प्रोबेबली येईल नंतर कधीतरी टीम मध्ये, पण नाव इज दिस 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 हाफ सीझन हॅज बीन क्रिस वुड्स. आणि हे हाफ तुम्ही सीझन हॅज नाही करू बीन क्रिस शकत. वुड्स. आय हा. गिव्ह इट टू यू बिकॉज कहर केली त्याने, म्हणजे अनएक्सपेक्टेड कहर जी असते ना ती तुम्हाला केलेली आहे. तुम्हाला तुम्हाला लॉर्ड ऑफ द रिंग्सचं म्हणलास, पण मी एक खूप घाणेरडा पॉइंट गेम ऑफ थ्रोन्स मधला मांडणार आहे की टेल मी हू हॅज अ बेटर स्टोरी दॅन क्रिस वूड. रोमांटिक स्टोरी के लिए चलो दे देता हूँ यार तेरे को क्रिस वुड. येस. आणि नो आणि प्रॉब्लेम. बिफोर वी फिनिश जस्ट क्विकली एक मॅनेजर पण ठेवूयात ह्या टीमचा, मिड सीझन मॅनेजर येस. ऑफ द मिड सो सीझन. मॅनेजर ऑफ द मिड सीझन आपण एक 5 नावं हे केलेली आहेत. तर लेट स्टार्ट विथ द पर्सन इन द मोस्ट एक्सपिरियन्स इन द प्रीमियर लीग, मिकेल आर्टेटा.
जे आपण नको घ्यायला, कारण ते लोक वाईट नको घेऊ. वाईट बोलतील लोकांना आपल्याला. हा. लोकांना वाटतं की नाही तुमचा बायस आहे आर्टेटाचा वगैरे. हा. बट रिअलिस्टिकली स्पीकिंग, when all his other contemporaries have left the game, like Pep Guardiola and Klopp, he is still vying for the top two. आता तुम्ही म्हणणार सेकंडच आलं, पण इट इज क्वाईट पण एव्हिडेंट की सेकंडच तर आलोय, मान्य आहे मला, पण माझं म्हणणं आहे की यापेक्षा गॅप कमी असू शकला असता. हो. पण नाहीये. आणि हा. ऍट द सेम टाइम, लाईक वुड ही बी माय नेम फॉर द मॅनेजर ऑफ द मिड सीझन? नो. हो. बट ही इज देअर अप देअर, ही इज लाईक अप वन ऑफ देअर, द ही इज अप देअर. 6 or 7 guys who are doing a great job बेसिकली. या. या. बाकीच्यांबद्दल बोलूया. द करेक्ट आन्सर, ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे आर्नी स्लॉट आहे ना. हो, पण वन डिफीट. इज इट? वन डिफीट. हो, इट द करेक्ट आन्सर इज पण अर्नी स्लॉट. हो, पण आपण मगाशी पण जे पण बोललो आपण तेच तसं की बोलतो की आपण की नंबर्सवर नाहीच बोलत. बरोबर. जी टीम टॉप 3 मध्ये होती सगळ्यांच्या ऍट द स्टार्ट ऑफ द सीझन, ती पहिली आहे. सरप्राईज सरप्राईज. आणि जी टीम आपण सगळ्यांनी 15 ते 20 मध्ये ठेवली होती, ती टीम दुसरी आहे. आणि त्या सो टीमचा मॅनेजर हॅज टू कम इन टू द दिस कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन. येस. नुनो एस्पिरितो सांटो, हु इज ऑलरेडी नोन फॉर फिनिशिंग वॉट 7th विथ वुल्व्स Seventh वन्स. with Wolves, and it wasn't given an entire season at Spurs, unfortunately. हो. तसं आहे. बट फॉर नॉट गेटिंग रेलिगेटेड विथ स्पर्स, कौतुक आहे भाई तुझं. हो, 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 हो. सवाल. But Nuno, and just because of the vibes of the manager, I want Nuno to be the manager of this team. हे Quite सेम आहे. हे honestly. क्रिसवुड मेकॅनिकने हा. आपण तो आत जाणार हा. आहे. तसं बट आहे. वी नीड टू ऑल्सो गिव्ह सम स्पेशल मेन्शन्स हिअर. वन येस. इज टू, आय एम लाईक, माझा अपॉलॉजी फॉर्म रेडी आहे फॉर एन्झो मारेस्का. Maresca. आणि कारण आय हॅड पेक्ड हिम टू बी द फर्स्ट वन टू बी सॅक्ड Sacked, दिस to be इयर. honest. Yes. पण आणि त्यात इट वॉज नॉट इन जजमेंट ऑन हिम, बट ऑन जजमेंट ऑफ हाऊ चेल्सी सॅक्स Yes, yes, मॅनेजर. essentially. But yeah, and the other one that I wanted to mention here is Iraola. त्याने येस. एक रेलेगेशन बाउंड टीमला एवढ्या वरती आणलेलं आहे, हो. विच आणि इज. जी कुठली मोठी टीम आली त्याला हिरावला त्यांनी. हो, हो, हो. सो ग्रेट. हॅट्स ऑफ टू दॅट परफॉर्मन्स. आता वेदर दिस टेबल स्टेज द सेम ॲट द एंड ऑफ द सीझन ऑर नॉट माहीत नाही आहे कोणाला. बट नाही ना, आय वुड. नाही ना, नाही ना, आर्सेनल जिंकणार आहेत ना. हा, हा. बट आय वुड स्टील लाईक टू सी नॉटिंगहम फॉरेस्ट अप देअर समवेअर यार. कारण मजा येईल. कारण हा. लागतं कधी कधी असं एक शेकअप लागतोच एक अख्ख्या एक टेबलमध्ये. एक डिलिडॉंग या वर्षी पण व्हायला पाहिजे. येस, येस. सो मजा तो आएगा. आणि येस. बेसिकली सो विथ दॅट वी हॅव चोजन नुनो टू बी द मॅनेजर ऑफ दिस 11 दॅट वी हॅव हॅड. ए, मिड सीझन 11. सो तुम्हाला कोण नेथन प्लेयर्स. रेडमंडचे बाबा नुनो एस्पिरितो सांगतो. तुम्हाला कोणते प्लेयर्स वाटतात असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे या 11 मध्ये, तर कमेंट्समध्ये मेन्शन करा. आम्ही कदाचित टीम चेंज करू, नाही करू. तुम्हाला काय करायचं, आमची टीम आहे. बट इफ यू वॉन्ट एनी अदर प्लेयर्स टू बी मेन्शन हिअर, प्लीज मेन्शन देम इन द कमेंट. ज्यांचा हाफ सीझन हॅज बीन ग्रेट, जे आमच्याकडनं मिस आउट झाले असतील कदाचित. सो ते आहे. अँड दॅट इज इट, दॅट इज इट. तर ती होती आमची मिड सीझन टीम ऑफ द सीझन. मिड सीझन टीम ऑफ द सीझन. इंग्लिश क्लासेस लावणार आहोत, टेन्शन नका घेऊ. पण टीम ऑफ द मिड सीझन. हा, चालेल. ओके, परत घेतो मी हे. सो ती होती आमची ब्युटिफुल टीम ऑफ द मिड सीझन. असतं. असतं, तुम्ही मला असतं शिकू असतं. नका. असं असतं का? असतं, कारण आम्ही बनवलंय ते आता. आणि तो करेक्ट. होता आमचा एपिसोड मिड सीझन रिव्ह्यूचा. तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सबस्क्राईब करायला लावा. असं त्यांच्याकडनं डायरेक्ट त्यांचा फोन घ्यायचा आणि युट्यूबवर मोठा झाला टाकायचं, मोठा गेम झाला टाकायचं, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. कारण मोठा झाला टाकलं की काहीतरी वेगळं येतं, म्हणून मोठा गेम झाला टाका. आणि स्टेटसवाल्या ह्याच्यावर नका क्लिक करू, ते चुकीचं आहे. ते सगळे व्हिडिओ चुकीचे आहेत. ते त्याच्यावर नाही क्लिक करायचं. तो ग्रीन सिम्बल दिसतो ना, तिकडे सबस्क्राईब करायचं. तर ते आहे. आमची FPL पण चालू आहे, जी मिड सीझन मध्ये एकदम एक्साइटिंग झालेली आहे. त्याला पण तुम्ही जॉईन करतात, त्याचा लिंक खालती दिलेला आहे. आमचा इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही त्याच्यावर पण जाऊन लाईक करू शकता. तिकडे आम्ही बरेचसं कॉन्टेंट टाकणार आहोत. बरंचसं काय काय नवीन प्लॅन्ड आहे. आणि आमची क्रिकेटचा पॉडकास्ट पण येणार आहे अबाउट नेक्स्ट वीक मध्ये येणार आहे. जेव्हा इंडिया फायनली BGT हरेल, त्याच्यानंतर आम्ही एक मस्त पॉडकास्ट करणार आहोत. सो दॅट्स इट. आणि ऍट द एंड ऑफ एव्हरी पॉडकास्ट एपिसोड, व्हॉट डू वी से?
व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम?